नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या अनेक नवीन विषयावर, नवीन मुद्द्यावर. की RX 100चा कार्बोरेटर भावानो ओव्हरफ्लो होते किंवा लिकेज होते. हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे भावानो RX 100मध्ये, RX 135मध्ये, RXG मध्ये, की कार्बोरेटर ओव्हरफ्लो होतोय. तुम्ही किती जरी कार्बोरेटर भारीतला घेतला तरी तो भावानो कालांतरानं ओव्हरफ्लो होणारच आहे. मग त्याच्यावर उपाय काय आहे? आपण प्रिकॉशन घ्यायच्या भावानो. काय त्याच्यावर उपाय नाही की गाडी चालवताना, गाडी चालवून झाल्यावर भावानो कॉक बंद करायचा आहे. कॉक तसाच ठेवायचं नाही आहे, ऑनच ठेवायचं नाही आहे स्प्लेंडर युनिकॉर्नसारखं. कारण की त्यांचं कार्बोरेटर ओव्हरफ्लो होत नसतात. ही जपान कार्बोरेटर, ही इंडियन कार्बोरेटर, हे RX 100मध्ये ओव्हरफ्लो होत असतात. मग ह्याच्यावर उपाय काय? तर पहिला पॉईंट आहे ह्याच्यावर उपाय, फ्लोट पिन. भावानं ह्या कार्बोरेटरची फ्लोट पिन मिळत्या, एवढीच असत्या, मुंगी एवढी असत्या फ्लोट पिन. ती आपण घ्यायला गेलं तर 500-600 रुपयाला येत्या, म्हणजे चांगली. किंवा हलकी जरी घ्यायचं म्हटलं तरी 200-300 रुपयाला जात्या. हलकी काय टिकत नाही भावानो, तुम्ही महागडीच घ्या असं मी म्हणेन. तर त्यानंसुद्धा आपलं पेट्रोल लीक होणारच आहे, त्यामुळे तुम्ही महागडीच पिन घ्या असं मी म्हणणार आहे. फ्लोट पिन एक झालं त्यात. आणि ह्याचं हे असते कार्बोरेटरचं पॅकिंग. थांबा मी भावानो तुम्हाला दाखवतो. इथं बघा कार्बोरेटरचं पॅकिंग असते ह्याच्यात भावानो. इथं तुम्ही ते पॅकिंग विकत जरी आणलं तरी चालते, तिथनं सुद्धा पेट्रोल गळण्याची शक्यता असत्या. मेन गोष्ट पेट्रोल इथनं गळते, त्याचं इथनं गळू शकते, किंवा जास्त झालं तर इथनं सुद्धा गळू शकते भावानो पेट्रोल. त्यामुळं शक्यतो त्याच्यावर काय असा परमनंट इलाज नाही आहे. तरी पण भावानो, टाकीत कचरा करू नका. किंवा कचरा म्हणजे गंज लागला असला तर तो गंज साफ करा. किंवा असं माझ्यासारखं फिल्टर वापरा, असा फिल्टर वापरा गाडीला. तसं त्याच्यामुळं प्युअर पेट्रोल जाईल, त्यामुळं काय अडकणार नाही ह्याच्यात कार्बोरेटरमध्ये. याची तुम्ही थोडी प्रिकॉशन घेत राहा, म्हणजे ओव्हरफ्लो होणार नाही गाडी. असं नवीन लोकांना माहीत नसते, की ज्यांच्याकडे आधी RX 100 नसत्या किंवा काय माहिती नसते, त्यांनी अचानक RX 100 घेतल्यावर त्यांना सवय असते की पेट्रोल ऑनच ठेवायचं, हे करायचं. मला आधी तशी सवय होती भावानो. मला वाटत होतं की भावानो खाली ह्याला काय होल पडले काय असं मला वाटत होतं. खाली इंजिनच्या साईडला मला होल पडले असं वाटत होतं. कारण की सकाळी म्हणजे गाडी संध्याकाळी फिरवून घरात लावली की सकाळी थोडं हे पडायचं, खाली खाली ओलसर व्हायचं, म्हणजे ऑइल पडल्यासारखं व्हायचं किंवा पेट्रोलच पडायचं असं मला वाटायचं. की काय लिकेजेस आहे का काय. परत मला समजलं मी एकदा बघताना की खालच्या फ्लोटपिनमधनं ठेम 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 पेट्रोल पडायला लागले. मग मला समजले की कार्बोरेटर ओव्हरफ्लो व्हायला लागला आहे. मग त्याच्यावर फ्लोट पिन पण बदलून बघितली, तरी पण 2-3 महिने शांत होतं, काय लीक झालं नाही. परत लीक व्हायला चालू झालं. त्यामुळे भावानो, ऑइल ऑइल असेल किंवा त्यातून पेट्रोल असं दोन्ही मिक्स पडणारच आहे. त्यामुळे तुमचं ऑइलचं पण पैसे वाया जाणार आहेत, पेट्रोलचं पण पैसे वाया जाणार आहेत. मग त्यामुळे तुम्ही प्रिकॉशन घेत राहा त्याची, की पेट्रोलचं स्विच बंद करत जावा. वेळेत एवढंच होतं भावानो. आणि कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे RX 100च्या, RX 135चा, मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. टिल देन टेक केअर.